तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या कोकणात आता सध्या पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडायला चालू झाला आहे. सकाळी सुद्धा लवकर पाऊस पडला होता आणि आता सुद्धा भरपूर पाऊस पडला. आता बघा थोडा थोडा पाऊस थिंबलत आहे. इकडे बघा ही झाडाची पानं बघा सगळी ओली झाली. तिकडे हे रस्ता वगैरे बघा, इकडे जमीन सगळी ओली झाली आहे. हे आपलं घर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे बघा हा माड आहे, तो सुकला आहे माड. तर तोडायचा कसा हा प्रश्न पडला आहे, कारण पावसाळ्यात तिकडे वारा वगैरे भरपूर सुटतो. आपल्याकडे हवा जास्त असते, वादळ येण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे जर हा माड पडला आपल्या घरावर तर आपलं नुकसान होईल. तर ह्याला लवकरच लवकर तोडायला लागणार आहे. तर हा तोडायचा कसा, काहीतरी आयडिया सांगा मला. तर आपल्याला जायचं आहे सायगावला बकऱ्या घेऊन. तर इकडे बकऱ्या बघायला जाऊया. तर त्या बकऱ्या कशा नेणार आहे ते तुम्हाला मी दाखवतोच. इकडे बघा आपल्या समोरच्याच घरातून बकऱ्या घेऊन आपल्याला जायचं. बघा बकऱ्या इथं निघून तयार राहिल्यात, आमची वाट बघतायत कधी त्यांना घेऊन जाऊ ते. बघा या बकऱ्या घेऊन जायचं आहे आता मला सायगावला. कुठल्या तीन आहेत रे ह्या उभ्या आहेत त्या दोन आणि ही एक, ह्या घेऊन जायचं आपल्याला सायगावला. चला तर त्यांना घेऊन जाऊया. हा दूध पितय, कराड दूध पितय, बकरीचं दूध पितय. बघा सगळ्या बकऱ्या आता तुझ्या घेऊन जाणार. हा बकऱ्या नेत्या म्हणून हा रडतय. सगळ्या बकऱ्या नेणार तुझ्या, तुला नाही नेणार आम्ही. रड आली त्याला, रड आली. एकदम मांजर य य य ते मांजर, बकऱ्यावाल्यांचे मांजर आहे. मांजर इंग्लिश आहे की मराठी आहे? मराठी मांजर आहे, गावठी. या बकऱ्या घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो बघा बकरी घेऊन चाललोय. हे बकरी बघा पाठीमाग अजून दोन हिची पिल्लं आहेत, ते घेऊन येते मागणं. तर हे बकऱ्या घेऊन आपल्याला आता बघा येत नाही आहे. बकरी यायला नखरे करतय कारण तिची पिल्लं आहेत मागं, ती मागणं पिल्लं घेऊन येते. तर या अशा 3 बकऱ्या घेऊन जायच्या आपल्याला सायगावला. बघा वरटतंय, तिला यायचं नाही आहे. तिची पिल्लं आहेत घरी, तर ती पिल्लं सुद्धा आणतंय मागणं. चला बघा नखरे करते बघा नखरे करते बकरी यायला. आता त्याला घेऊन जायचं. अजून 2 येतील, तोपर्यंत मी गाडी काढून घेतो. शेडमध्ये आपली गाडी आहे. बघा त्याचे 2 करडा घेऊन आले. बकऱ्यांची मालकीन येत आहे. 2 करडा घेऊन आहे बघा. आणि बकरी आपण पुढे ठेवली हो बघा. ही 2 करडा आणि 1 बकरी घेऊन जायचं आपल्याला. ए गवाऱ्या हाकय राडवा. चला गाडीत टाकून घेतोय ना. तर मित्रांनो बघा ही आहे आपली रिक्षा आणि ह्या रिक्षामध्ये आपण बकऱ्या ठेवल्या. बघा बकऱ्या, या बकऱ्या घेऊन जायचं आपल्याला सायगावला. बघा ही 1 मोठी बकरी आणि तिची ही 2 पिल्ल्या, त्या घेऊन जायचं आपल्याला सायगावला. आणि हा बकऱ्यांचा भाचा असणार आहे. बकऱ्यांचा भाचा असणार तू? हा हो बोलतो. तर चला आता जायचं आहे आपल्याला ह्या बकऱ्या घेऊन. आता ह्या बकऱ्यांचा मालक पण येत आहे सोडायला त्यांना. बकऱ्यांचा तो मालक येत आहे, मालकच ना तो मालक बकऱ्यांचा येतोय. बकऱ्यांचा मालक काय मच्छी आणलीस काय रे पिशवीत? जालीत काय आहे? काय पिल्ल्या घेऊन चालला. पिल्ल्या आहे त्याच्यात, यात पिल्ल्या पण घेऊन जायचं आहे. जालीत पिल्ल्या पण घेऊन जातात. कसं तू नको येऊ, तुला जागा नाही बसायला. बकरीवर बस, बकरीवर. अरे अरे चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ. नाही मग इथं बस कोंबड्यांच्या जोडीला. हा पाठीमाग इथं कोंबड्यांच्या. चप्पल काढून जा, चप्पल काढ, काढ चप्पल. वर बस. हा बकरीच्या पाठीवर बसतायस, बस रे. ती ना ढका मारणार. नाही ह्या बकऱ्यांना घाबरत. हा कसला गवारी. तिथं बस वर. पाय दिशील पिल्यांवर. पिल्यांना पण घाबरत. काय बोलायचं याला.
मग कशी बसील गाडीत? नाही तर काय आगा माणूस आहे पिल्ल्याना पण अरे बघ. बकरी बघा आताच उड्या मारून निघाले आहे टनाटना उड्या मारून तिला माहिती नाही कुठं जायचं आहे. तर चला मित्रांनो आता चाललो बकऱ्या घेऊन सायगावला जायचं बघा. पाठीमागं बकऱ्या आहेत बकऱ्यांचं मालक आहे बसलाय पाठीमागं. आपल्याला सायगाव बघा पाऊस पडून गेलाय. पावसाचं वातावरण बघा कसं झालं लगेच. वरती गाव आहे इकडे पण गाव आहे. पाऊस पडून गेला आता सगळा ओला ओला झालाय मस्त थंड वातावरण आहे. चला आपण जाऊयात आजचा हा प्रवास बघूयात बकऱ्यांचा. तर मित्रांनो हरिहरेश्वरमध्ये आलोय आणि ट्रॅफिक बघा किती हरेश्वरमध्ये झाले. फुल ट्रॅफिक हे बघा. अजिबात शिस्त नाही ना. कशाही गाड्या आतमध्ये टाकतायत बघा. दोन दोन साईड सिंगल रस्ता आहे. समोरून येणाऱ्या गाड्या जाणार कुठून हे बघा. फुल ट्रॅफिक झालं आहे. इकडे बघून बघू शकता पार्किंगमध्ये अजिबात म्हणजे हे येतात ना अजिबात बघा तुम्ही पूर्ण बघताय. अजिबात शिस्त नाही. कशाही गाड्या टाकलेल्या आहेत. हा तेच ना शिस्तच नाही बघा ना कशा पण गाड्या टाकतायत. त्याला बाकीचे लोक जाणार कुठून हे बघा. फुल ट्रॅफिक झालं आहे. कशाही गाड्या टाकलेल्या आहेत. एकाला सुद्धा जागा नाही आहे बघा. हे हरिहरेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे हे बघा. कसेही चाललेत कसेही कुठून जायचं नक्की हे बघा. सगळा जाम करून ठेवल्या. त्या आतून येणाऱ्या तेवढ्या आहेत हे बघा. पूर्ण बहुतेक मारलपर्यंत असेल पुढच्या गावापर्यंत. पूर्ण कशाही गाड्या टाकून दिलेत. असं जायचं आहे बघा. हरिहरेश्वर मध्ये फुल ट्रॅफिक झालेली आहे. बघा आता पुढे कुठपर्यंत आहे बघूया. हरिहरेश्वर श्रीवर्धन रोड आहे. फुल ट्रॅफिक झाले फुल. अजिबात जागा नाही राहिले. बघा फुल ट्रॅफिक हरिहरेश्वर. मुंबई खूप आहे. फुल ट्रॅफिक आहे हरेश्वरमध्ये. एवढ्या लोकांना जेवण सुद्धा भेटणार नाही ते. हो जेवण यांना अजिबात नाही भेटणार. आधीच आतमध्ये फुल झाला आहे आणि एवढी ट्रॅफिक तरी पहिल्यांदाच लागली बघा. पूर्ण इकडे मारलपर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे. मला जायला नाही भेटणार आतमध्ये बघा. इकडे पण अजून गाड्या थांबल्यात पुढं. एवढी ट्रॅफिक आहे हरेश्वरमध्ये पहिल्यांदाच. आतमध्ये जागा नाही राहिले गाड्या लावायला. इकडे सुद्धा गाड्या थांबल्यात अजून आणि इनकमिंग अजून चालूच आहे बघा. येणाऱ्या गाड्या चालूच आहेत अजून. बाकी इकडे थांबल्यात त्या अलग. हरिहरेश्वर फुल ट्रॅफिक. तर मित्रांनो बघा आपल्यासमोर एक पिकअप चालले आणि त्याच्यात बैल आहेत. बैलगाडीचे बैल आहेत जे शर्यतीसाठी जातात. बहुतेक आज कुठेतरी शर्यत असावी. तिकडं ते बैल तिकडे चाललेत ते बैल हे बघा. जोडी आपल्या इथेच आहे मारलमधली. चालली आहेत शर्यतसाठी. तर मित्रांनो आता आपण सायगावला पोचलोय बघा. हा सायगाव श्रीकृष्ण नगर आणि सायगावचा इकडे बस स्टॉप आहे. तर इथून आपल्याला आता जायचं आहे गावात. तर चला आता ह्या बकऱ्यांचा मालक इकडे वेगळा असणार आहे कारण ज्यांनी खरेदी केलं आहे त्याला आपण आता ह्या बकऱ्या देणार आहोत. आता त्याच्या घरी आपल्याला जायचं आहे बकऱ्या घेऊन. चला बघूयात आता बकऱ्यांचा मालक कुठे आहे आणि त्याचं घर कुठं आहे ते. तर सायगावमध्ये आता एंट्री करतो आपण. हो इकडे सुद्धा पाऊस पडलाय बघा. पाणी दिसतंय आपल्याला.
ते थोड्या धावतात ना. चल मला ते. त्याचे आहे ते. तर मित्रांनो बकऱ्या घेऊन आम्ही आता लोकेशनला पोहोचलोय आणि सध्या बकऱ्यांचा मालक आता हा असणार आहे. मालक चेंज होणार आहे. तर तिन्ही पण बकऱ्या बघा जिवंत बकऱ्या आणल्या तर इथं घेऊन आलो जे आमचे संचित शेठ बघा. संचित शेठ नमस्कार बाबू शेठ. तर आता आम्ही बकऱ्या घेऊन इथं पोहोचलोय. बकऱ्या सोडतोय आता घेऊन चाललो बघूया. हे बकरे बघा. एक बकरी सोडली बाहेर आणि 2 करडा आहेत. ते घेऊन आम्ही आता इथं पोहोचलोय. तर मित्रांनो कोंबड्या वगैरे देऊन झालेल्या आहेत. सर्व कोंबड्या दिल्या, बकऱ्या दिल्या आणि आता चाललोय घरी. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि इकडे बघता हरिहरेश्वर श्रीवर्धन रोडला इन्कमिंग बघा गाड्यांची फुल आहे बघा. फुल गाड्या चालू आहेत तिकडं. तर मित्रांनो चला आता हरेश्वरमध्ये काय ट्रॅफिक आहे ते बघतो. येताना तर भरपूर होती. चला भेटू पुन्हा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.